आज दोन विशेष पाहुणे आलेले. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज ट्रस्टचे कमलेश कामठे आणि स्वप्नील जोशी. तर मला तुमच्या खरं तर ओळखीची तशी काही आवश्यकता नाही, पण तरी आपल्या प्रेक्षकांसाठी कमलेश सर, तुमची एक ओळख. माझी ओळख म्हणजे मी एक वादक, ही पहिली माझी ओळखच आहे, त्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहे. दुसरी ओळख म्हणजे मी स्वतः एक नुमोवी आहे आणि मला नुमोवीनेच हे पथक क्षेत्र दाखवलेलं आहे. व्यवसाय मी लहानपणापासून माझा फुलाच्या वडिलांचा धंदा आहे, त्यांना मी सपोर्ट करत होतो. त्याच्यानंतर मी स्वतःचं माझं समर्थनाचे एंटरप्राइजेस फर्म उघडली. माझा केटरिंगचा धंदा आहे. सध्या मी मिड डे मिल्क शालेय पोषण आहार त्याचा मला कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे 3 वर्षाचं. माझ्याकडे आत्ता 10,000 मुलांचं कॉन्ट्रॅक्ट रोजचं डेली आहे आणि पार्ट टाईमच म्हणावं लागेल, पण मला हा छंद एक आहे. तो एक माझा छंद म्हणजे ढोल ताशा. स्वप्नील, 2007 मध्ये मी BCom ग्रॅज्युएट झालो आणि त्याच्यानंतर शेरखानमध्ये जस्ट एक नवीन, जसं ग्रॅज्युएट झाल्यानंतर एक मुलगा कुठल्या तरी जॉबसाठी जातो तसं मी जायला लागलो. त्याच्यानंतर तिथे गेल्यावरती आम्हाला मार्केटिंग करायचं होतं. माझे 3 मित्र होते, त्यांच्याबरोबर मी आवडीने जायला लागलो. ते पळून गेले, मी टिकलो का ते मला माहिती नाही. तेव्हा पण माहीत नव्हतं, आज पण मी सांगू शकणार नाही. पण 2007 पासून स्टॉक मार्केट या सेक्टरमध्ये असल्यामुळे त्याच्यामुळे जी आवड निर्माण झाली, जे पॅशन क्रिएट झालं, त्याची मदत घेत आज मी तब्बल 13 ते 14 वर्ष झाले एकाच कंपनीमध्ये वेगवेगळ्या पोझिशनमध्ये काम करत आलेलो आहे. आता मी ऑल ओव्हर इंडिया शेरखानच्या कस्टमरला और अदर दॅन शेरखान ट्रेडर्सला एज्युकेट करतो. ऑनलाईन, ऑफलाईन, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई आणि ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया मी क्लासेस घेतो. कमलेश, नुमोवीतून ह्या सगळ्या वादन क्षेत्राकडे तू ओढला गेलास, तर हे जी ओढ निर्माण झाली ती कशी निर्माण झाली? मी इयत्ता 5वीला गेलो आणि खाली ढोल ताशा आवाज होता, कारण मी घरी पण वाजवायचो वाड्यातल्या मंडळाला. तिथे आवाज आला, तेव्हा आम्हाला सूचना दिली की जे इच्छुक आहेत त्यांनी खाली यावं. तेव्हा मी पहिलं टिपरीमध्ये गेलो होतो. टिपरीमधनं माझी हाईट असल्यामुळं मला वाळके सर आहेत, त्यांनी आम्हाला डायरेक्ट ध्वजात घेतलं. ध्वजातनं तो माझा प्रवास चालू झाला पथकाचा. तो आज सगळ्यात चालू आहे. तो चालूच आहे. तुझा या क्षेत्रातला प्रवेश कसा झाला? माझा स्वतःचा मोठा भाऊ, तो 17 वर्ष, मी 2000 साली शिवगर्जनामध्ये आलो, त्याच्या आधी 17 वर्ष तो ढोल ताशा मध्ये होता. तो नुमोवी शाळेतला असल्या कारणाने तो कमलेश बरोबरच ढोल ताशामध्ये होता. आम्ही त्याला बघत आलो आणि एव्हाना आपण म्हणतो की आता मोठा भाऊ करतोय म्हटल्यावरती मला पण जायलाच पाहिजे, त्याच्या पावलावर ठेवलंच पाहिजे. त्या पद्धतीने मी 2000 साली शिवगर्जनामध्ये आलो. आज तुम्ही एका नावाजलेल्या पथकाचे ट्रस्टी आणि मॅनेजमेंट सभासद म्हणून बसलेले असताना, आता तुमच्या पथकात जी काही सभासद काम करतात त्यांची जी काही बेसिक डिमांड्स असतील त्याच्यासाठी किती लक्ष देतात आणि कसं लक्ष देतात? बेसिक डिमांड म्हणजे आत्ताचा कलियुग असल्यामुळे मुलं खूप हुशार आहेत, जराशी थोडीशी फॉरवर्ड आहे. त्यांची बेसिक पूर्ण करायची म्हणजे त्या आत्ता या एव्हरेज म्हणजे आता मागच्या वर्षी बेसिक पॉईंट एकच होता की पथकामध्ये आम्हाला 2 डॉक्टर म्हणजे आम्हाला मेडिसिनसाठी 2 माणसं पाहिजे आणि मिरवणुकीमध्ये पाणी भरपूर प्यायला लागतं मुलांना. ते पाणी आणि मिरवणूक झाल्यावर जवळच म्हणजे ढोल ठेवल्या कारण 3-3, 4-4 तास मिरवणुका चालतात. त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण दिवसभराने मिरवणुकीच्या आधीचा नाश्ता पाणी सगळं त्यांचं सगळं शरीरात घाम काढून वाजून, कारण समोरच्याला नाचवायचं असतं म्हटल्यावर त्यांना तो ऑप्शन आहे ना, त्यांना लगेच इमिजिएट जेवण लागतं. त्याच्यावर फक्त आत्ता 2 वर्ष आलं आमच्या ह्याच्यावरच भर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुली म्हणलं की पथकात खूप नवीन असं काहीतरी वेगळं वाटतं लोकांना. तसं नाही आहे, पण मुली आल्या अजून निर्बंध भरपूर आले, जबाबदारी वाटते, खूप वाटते. आणि त्यांचे सांभाळणं म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलाला कसं सांभाळतं तसं त्यांना सांभाळावं लागतं. त्यांचे नियम आहेत आणि पथकात एकच आहे की
सर्वात म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आम्ही काम करत असलो तरी आम्ही 5 जण 7 जण आहोत. प्रत्येकाचं क्षेत्र जर नीट सांभाळलं तर मॅनेजमेंट सोपी करायला खूप म्हणजे सोपं जातं, एकदम सोपं जातं की जेणेकरून त्याच्यामध्ये तो काय करतोय आणि तो किती चुकू दे, आत्ता चुकेल नंतर चुकेल, पण 3 वर्षांनी त्याला अक्कल येईल किंवा काहीतरी तो सुधरेल आणि तो नीट वागेल. आणि पक्काचं एक मोठं भाग्य म्हणायचं की दरवर्षी 10 मुलं तयार होतात ते मॅनेजमेंटसाठी. आता 3 वर्ष आलं 30 पोरं अख्खं पथक सांभाळते. आमचे जोशी सर मुंबईला असतात, त्यांचं आभार मानणं तेवढं कमीच आहे, कारण गणपतीच्या पिरियडमध्ये जूनमध्ये सराव जुलैमध्ये चालू होतो, पण आमचे सर नसतात. पण सर शेवटचे महिनाभर कामावर मुंबईला असल्यामुळे सुट्टी टाकून महिनाभर फक्त पक्कासाठी तळ ठोकून असतात, खूप तळमळ. आणि सर्वात म्हणजे शनिवार रविवार आपल्या पथकाला, आता आपलंच म्हणावं लागेल, आपल्या पथकाला शनिवार रविवार म्हणजे मुलांना खूप टेन्शन असतं, कारण सोमवार ते शुक्रवार कमलेश कामठे आणि शनिवार रविवार स्वप्नील जोशी. आणि स्वप्नील जोशी म्हणजे त्यांनी आता त्यांच्या ह्याच्यात सांगितलंच आहे की शेर सारखेच सगळं त्यांचं चालू असतं. त्यांचे नियम खूप कडक असतात. आमच्या पथकामध्ये सगळे नियम सगळे काय तेच लावतात. स्वप्नील, तू खूप परखड स्पष्ट बघताय. आता जेव्हा तुझ्याकडे असे इश्यू येतात किंबहुना असे इश्यू यायच्या आधी तुला ते कळालेले असतात की असे इश्यू येऊ शकतात, तर त्याला टॅकल कसं केलं जातं? बेसिकली आधी वादक असल्याचा आता हे सगळं मॅनेज करताना खूप मोठा फायदा होतो. याचं कारण असं आहे, वादकाची बेसिक रिक्वायरमेंट काय आहे ती आपल्याला आधीपासून कळते. फॉर एक्झाम्पल, कुठल्याही वादकाला एकच गोष्ट ही अख्खे 2 महिने पाहिजे असते, ती म्हणजे वाजवायला ढोल. बरोबर. पथकात येणाऱ्या कुठल्याही मुलाला ना जेवणाची अपेक्षा आहे, ना कुठल्या दुसऱ्या पैशांची अपेक्षा, कसली अपेक्षा नाही, त्याला एकच अपेक्षा आहे की मला ढोल वाजवायला मिळावा. आता पथकाचं स्वरूप बदलल्यामुळे गणपतीमध्ये इतके वर्ष आपण वाजवत असताना जे टाळ्या वाजवायचे ते आता वाजवायला आल्यामुळे ओघाने आतली संख्या वाढली आहे आणि बाहेरची कमी झाली आहे. त्यामुळे झालंय असं की सरकारी लिमिटेशन्सच्या पुढे सगळ्यांना चान्स देणं थोडं चॅलेंजिंग आहे. आणि त्यासाठी काही लोकांना मागे जावं लागतं, काही लोकांना पुढे यावं लागतं. दोन्ही गोष्टी करायला लागतात. यामध्ये कुठे माघार घ्यायचे आणि कुठे नाही हे थोडंसं, म्हणून मी आता इतके वर्ष नोकरी करतोय, तर कंपनीमधले जे काही मॅनेजमेंट स्किल्स असतात, कंपनीमध्ये एक माणूस सगळे गोष्टी हँडल नाही करू शकत. मी मार्केटिंग करू शकेन तर दुसरा ऑपरेशन्स हँडल करतो. ती सिस्टम राबवायचा आपण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये प्रत्येकाला एक मिरवणूक, प्रत्येकाला जबाबदारी. पण जसं मी सांगितलं की वादकासाठी जेवण म्हणजे वादन, बाकी झोपणं म्हणजे पण वादन. तुम्ही त्याला रात्रभर वाजवायला सांगा, त्याला आवडेल. तर ही गोष्टीची काळजी जी कंपनीची मॅनेजमेंट असते त्याच्यातले काही नियम वापरून घेण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं आपण मॅनेज करतो. मिरवणुका असतील, त्यांचं एक वेळापत्रक असेल, ह्या सगळ्यासाठी हा 350, 400, 450चा एक संच आपल्याबरोबर काम करत असतो. तर ही सगळी मुलं जेव्हा आपल्या पथकात येतात तेव्हा त्यांचे पालक जे असतात ते खरं तर एक पालकत्व तुमच्याकडे देतात की 350, 400 मुलं 1.5-2 महिने तुमच्या हवं. ही खूप मोठी जबाबदारी, ह्याचं प्रेशर येतं. जेव्हा पथकात मुलं किंवा मुली येतात त्यांच्याकडनं आपण सगळ्यांना माहितीच, आपण फॉर्म बिम असतात, पालकांच्या सह्या, त्यांचे मोबाईल नंबर असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांच्यातलेच काहीतरी 10-12 पालक स्वयंसेवक म्हणून घेत असतो. लेडीजसाठी खास म्हणून आपण ते घेतलेले असतात की जेणेकरून त्या मुलीवर किंवा त्या छोट्या मुलांवर त्यांचं लक्ष राहावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं प्रेशर जेव्हा येतं तेव्हा मिरवणूक संपल्यानंतरून जेव्हा जेवण होतं तेव्हा मुली घरी जाताना त्यांना सांगावं लागतं की घरी गेल्यावर फोन कर. जोपर्यंत मुली जात नाही घरात शेवटची तोपर्यंत आम्हाला हालता येत नाही. तोपर्यंत तेवढं प्रेशर असेल तेवढंच, त्याच्यानंतर. स्वप्नील, तू काय सांगशील? हे जे पालक आहेत सगळे ते एका वेगळ्या अपेक्षेने, थोडक्यात त्यांचं पालकत्व ते ह्या सगळ्या सरावाच्या एकूण दिवसात आपल्याकडे देतात. तुम्ही पालक असता या दिवसात, तर हे सगळं प्रेशर असतं.
प्रत्येक मुलगा त्याच्या त्याच्या घरी जातोय, सुखरूप जातोय, मुलींचं टेन्शन असतं, कसं होतं हे मॅनेज कसं होतं? माझ्या मते प्रत्येक प्रेशर किंवा प्रत्येक टेन्शन जसं आजकाल चालू आहे डिप्रेशन, ते इथे येण्याचे खूप चान्सेस असतात. कारण की फक्त पालकत्व नाही, त्याच्याबरोबर पथकाची मॅनेजमेंट, पथकाची व्यवस्था, त्याच्यानंतर पैशाचे व्यवहार, त्याच्यानंतर सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टींना एकत्र बघावं लागतं. सगळ्या गोष्टींसाठी माझ्या मते जे सायकोलॉजिकल प्रेशर असतं ते रिलीज एकाच गोष्टीमुळे होतं, जे म्हणजे आपल्या पथकामध्ये आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. वेळोवेळी मुलांना आणि मुलींना आपली जबाबदारी म्हणजे त्यांची वैयक्तिक जबाबदारी, त्याच्याबरोबर ॲज अ मॅनेजमेंट आमची जबाबदारी आणि पालकांनी काय अपेक्षेने त्यांना इथे पाठवलेलं आहे याची जाणीव करून दिली जाते मीटिंगमध्ये. रोजच्या रोज पण तुम्ही म्हणू शकता की आपण रोजच्या रोज वेळ आली तर हे सांगतो की इथं येण्याचं तुमचं उद्दिष्ट, पथक चालवण्याचं आमचं उद्दिष्ट आणि पालकांना तुम्हाला इथे पाठवण्याचं उद्दिष्ट काय आहे. आणि हे जर का हॅमर केलं तर ते कुठं ना कुठंतरी कामाला येतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जनरेशन जे आहे, जसं मी एक वादक होतो त्यावेळेचं जनरेशन वेगळं होतं, आताचं जनरेशन वेगळं आहे. आता 4 गोष्टी पालकांना असं वाटतं की आपला मुलगा ऐकत नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो इथे की असं कधीच होत नाही की मुलं ऐकत नाहीत. असं कदाचित असेल की सांगायची पद्धत ही वेगळी आहे, पण मुलं सांगितलेलं सगळं ऐकतात. अगदीच आपण म्हणतो हजारामध्ये एक असतो आणि तो एक आपण 300 जणांची मदत घेऊन हँडल करतो. ह्या सगळ्या क्षेत्रात तरुण मंडळींचा भरणा खूप आहे. महाविद्यालयीन असतील किंवा नोकरी करणारे असतील, व्यवसाय करणारे असतील, वडिलांना मदत करणारे असतील, घरात मदत करणारे असतील, ह्या सगळ्यांना जेव्हा आपण पण त्या वयातून गेलेलो आहे, आपण पण त्या फेजमधून गेलेलो आहे, जेव्हा आपण तिथे असतो तेव्हा आपण अक्षरशः देहभान विसरून तिथे असतो. अशासाठी तुम्ही काही वेगळं आखता का? जसं तुम्ही म्हणलात की आतापर्यंत होणाऱ्या पथकाची, आता याच्या आधीच्या पथकाचं कल्चर आणि आता असणारं पथकाचं कल्चर याच्यामध्ये माझ्या मते खूप फरक आहे. जसं आपण म्हणू शकतो की आपण पथकात जायचो, आता पथक मुलांना बोलवून घेतात. बरोबर. म्हणजे आपली ओढ पथकाकडे होती, आता पथकांची ओढ मुलांकडे आहे. कारण की पथकांची संख्या एवढी वाढलेली आहे आणि प्रत्येकाला वादन करायला मुलं पाहिजे, कारण मुलं नाही तर पथक चालू शकत नाही. ते जातात, पण त्यांना हे नाही लक्षात येत की अल्टिमेटली तुम्ही तुमचं वैयक्तिक करिअर, तुम्ही स्वतःचा व्यवसाय, हे सगळं करून पथक सांभाळू शकता. आणि त्याच्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा नियम मला असं वाटतं, माझ्या माहितीप्रमाणे जो आपण सुरू केला की नोकरी, धंदा, व्यवसाय किंवा घरातलं काही काम काही जरी असेल तरी आपल्या पथकात जो रोज येत नाही प्रॅक्टिसला, त्याला पण आपण वाजवायला देतो. आणि आपण गॅरंटीने सांगतो की तुम्ही रोज नाही आलात तरी तुम्हाला वाजवायला मिळेल. आणि त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या यंग क्राऊडचा ओघ जास्ती आहे. जसं मी शनिवार रविवार मुंबईतनं पुण्यात येतो आणि मी मॅनेज करतो, म्हणून आपण एक सुरुवात केली, तुम्ही सॅटर्डे संडे प्रॅक्टिसला या तरी सुद्धा तुम्हाला शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडला ढोल वाजवायला मिळेल. आणि त्याचा फायदा आपल्याला खूप झाला. पथक, एक पथक चालवणं हा एक खूप मोठा संसार चालवण्यासारखा आहे. स्वतःच्या पायावर उभं राहावं, आत्मनिर्भर व्हावं, ह्याच्यासाठी आपण काही प्लॅन करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना हल्लीच्या पिक्चर, फिरणं, त्यापेक्षा माझ्या हिशोबाने पहिलं त्यांना आध्यात्मिक जे द्यायचं आहे. आता माझ्याकडं कसं आहे, मी मठात असल्यामुळं मला महाराजांचा वेळ खूप आहे, म्हणजे माझं बालपणच मठात गेले. त्याच्यामुळं आत्ता जे वायात जी मुलं आहेत किंवा बाहेर फिरतात, मी आता एक नवीन उपक्रम केला होता 3 वर्षापूर्वी की सगळ्यांनी आठवड्यातनं एकदा भेटायचं, पथक 2 महिने, त्याच्यानंतरून तुम्ही इकडं तिकडं फिरता तर आपण एकत्र येऊन आम्ही सारसबागेत रोज रात्री म्हणजे गुरुवारी 11 वाजता असतो. पण त्याच्या आधी आम्ही सगळे मंडईतल्या मठातून गाड्यांवर निघून शंकर महाराजांना जातो. पहिली 2 आली, मग 4 झाली, आता 15-20 जण झाली. ही 15-20 जण दर गुरुवारी आम्ही एकत्र येतो. आमच्या घरातल्या जेवढ्या गोष्टी आहेत वाईट चांगल्या एकमेकांना शेअर करतो.
मन रिकामं जेव्हा होईल तेव्हा आपलं डोकं चालतं थोडक्यात. त्याच्यामुळं मला तर पहिलं असं वाटतं की तुम्ही आध्यात्मिक केलं तर तुमच्या डोक्याला काहीतरी चालना मिळेल. आणि माझ्यासमोर भरपूर असे अनुभव आहेत की मठात जाणारी पोरं 8 दिवसांनी भेटली आणि म्हणले भाऊ मी नोकरीला लागलो. काही काहींचा विश्वास आहे नाही विश्वास मला माहीत नाही, पण माझा विश्वास आहे की तुम्ही त्यांच्यापाशी काय तुमच्या घरातल्या गोष्टी आहेत त्या त्यांना शेअर करा, त्या तुमच्या ऑटोमॅटिक सॉल्व्ह करा. स्वप्नील तू काय सांगशील? ह्या सगळ्यामध्ये बेसिकली आतापर्यंत असं होत होतं की कनेक्टिव्हिटीचा जो इश्यू आहे तो खूप येत होता. आणि फ्रँकली स्पीकिंग आजपर्यंत म्हणजे नोकरीला येणाऱ्या मुलांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळवून देणं ही एक जबाबदारी आहे. हे आपल्यासाठीचं एक चॅलेंज आहे. आणि त्याच्यासाठी यावर्षी डोक्यात आलेली आयडिया म्हणजे आजपर्यंत आपण सगळं म्हणजे मॅन्युअल फॉर्मॅटमध्ये आपण ऍडमिशन फॉर्म वगैरे सगळं घेत होतो. यावर्षी आपण पहिल्यांदा गुगल फॉर्म्स थ्रू ऑनलाईन ऍडमिशन्स पथकाच्या चालू केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन टाकलेलंच आहे, प्लस तुम्ही जॉब कुठे करता आणि तुमची पोस्ट काय हे टाकलंय. याचा फायदा असा होईल की कुठल्या कंपनीमध्ये जर का कोणी HR मध्ये जॉब करत असेल तर आपण त्यांना सांगू शकतो की ह्या स्केलची लोक आमच्याकडे आहेत आणि त्यांच्यासाठी जॉब काही असतील तुम्ही देऊ शकता. एक दुसरी गोष्ट, जॉब रिलेटेड कुठलीही पोस्ट आली तरी ती आपल्या पथकाचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपवर नित्य नियमाने शेअर होते. मुलींच्या जॉब रिलेटेड स्पेसिफिक काही पोस्ट असतील तर त्या मुलींच्या याच्यावरती पोस्ट होतात. आपण बाहेर मिरवणुकांना जातो आणि बसमध्ये नवीन मुलांची किंवा पथकातल्या मुलांची बरेच इंटरॅक्शन होतात. आता असं लक्षात यायला लागलंय की मुलांना मार्गदर्शनच नाहीये, वेळ आहे म्हणून मुलं काहीही शिकतात. तसं फॉर एक्झाम्पल आज मी जे काय आहे ते मी एका सेक्टरमध्ये 17 वर्ष आहे म्हणून आहे, हे मी आज 17 वर्षांनी सांगू शकतो. बरोबर आहे? अदरवाईज मला ते कळणारच नाही की मी आज काय आहे. बरोबर. तसंच आत्ताच्या मुलांचं आहे. पथकातली एक मुलगी मी तिला विचारलं काय करतेस तर तिने सांगितलं मी BCom झाली आहे. मग आता काय करते? एका CA कडे जॉबला जात होती पण तिथे पगार मिळत नाही म्हणून मी जॉब सोडला. मग आता काय करते? तर आता ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स करत होती, तर 2 महिन्याचा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला. मग आता काय? तर आता MBA HR ची एक्झाम देणार आहे. म्हणजे आताची मुलं पेरेंट्स पैसे देत आहेत, ते शिकतायत, पण त्यांचं डिरेक्शन काय? सो आय फील राईट डिरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी येत्या काही वर्षात आहेत 2-3 प्लॅन जे लवकरच सगळ्यांना करतील. सर्व वादक ह्या मागची तुझी संकल्पना? माझी संकल्पना एकच आहे, वादकांचा अधिकार केव्हा मिळतो तेव्हा तो मनसोक्त वाजवतो. त्यासाठी त्या बॅनरचं सर्व वादक केले. आता येणारी जी मुलं आहेत ती येणारी मुलं मी या पथकाचा अध्यक्ष आहे, म्हणजे मी तुला अध्यक्ष म्हणलो बाबा तू या पथकाचा बॅनर बघ, तुला हा ढोल वाजवायचा आहे, हा ढोल लक्ष्मी रोडपर्यंत तुला न्यायचा आहे, तिथनं अलका टॉकीजला न्यायचं आहे, अलका टॉकीजवरनं परत मुंबईत आणायचं. हे कधी होतं? आमच्या काळात आम्ही केलं, आताच्या काळात होणार नाही. त्यासाठी तू या ढोलाचा मालक थोडक्यात, म्हणून तू अध्यक्ष, तुझी जबाबदारी आणि तू कसं वागायचं. तुला या बॅनरचं नाव खराब करायचं असेल तू करू शकतो कारण तू अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे मुलं पण थोडीशी घाबरतात ना, म्हणून ही संकल्पना बापूंनी दिली. मग आम्ही मिटिंग घेतली, सगळ्या मुलांना विचारलं. त्या मुलांना विचारल्यावर ती मुलं म्हणली याचा अर्थ काय समजायचा. त्याला सांगितलं की सगळे तुम्ही मालक आहात, हे तुमचं घर आहे, तुमच्या घरातली भांडी वस्तू काय तुम्हाला कसं वापरायचं आहे आणि तुमच्या घरात कसं वागायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही. कारण ह्याचे आता मेन ओनर आहात, ओनरने कसं राहावं ते ओनरने ठरवावं. त्याच्यामुळं मला तरी आत्ता 2015 पासून आत्तापर्यंत एवढा त्रास का नाही झाला त्या बॅनरमुळे. संस्थापक अध्यक्ष सर्व वाद. तो एक माणूस ना ढोल ताशा ध्वज 3 गोष्टी एकत्र करू शकत नाही. त्याच्यासाठी जी मुलं येतात त्यांना पण त्याचं क्रेडिट जावं, त्यांना पण त्याचा आनंद मिळावा, म्हणून आपण संस्थापक अध्यक्ष सर्ववादक जसं राघवेंद्र बापू मानकर जे आहेत त्यांनी आपल्याला हे सजेस्ट केलं होतं. आणि ते सगळ्यांना कन्सेप्ट खूप आवडली की कुणाच्या एकाचं नाव न देता जर का तुम्ही म्हणताय की हे सगळ्यांचं आहे तर मग नाव पण सगळ्यांचं असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्यांना व्हॉइस आहे. आपल्याकडे मीटिंगमध्ये आपण सगळ्यांना एकदा विचारतो की कुणाचं काय मत आहे का. जर का कोणी ते मत मांडलं तर आपण कदाचित त्याचं ऐकणार नाही, पण त्याच्या मताचा विचार करून त्या दृष्टीने आपण निर्णय बदलतो.
आणि हे अनेक वेळेला मुलांनी पण बघितलेलं आहे. आणि आपण महाराष्ट्रात आय थिंक पहिले आहोत की ज्यांनी संस्थापक अध्यक्ष सर्ववादक हे चालू केलं. वादक म्हणून सुरुवात झाली, मग एक सभासद म्हणून आणि मॅनेजमेंट म्हणून, आता ट्रस्टी म्हणून. दगडूशेठच्या दहीहंडीला पण वाजवणं झालं, गुरुजी तालींच्या मानाच्या गणपतीलाही वाजवणं झालं. हे सगळं झाल्यानंतर एका ठिकाणी एका माइलस्टोनवर बसल्यानंतर पुढील 10 वर्षात पथक कुठे नेऊन ठेवायचे, पथकाचा प्रवास कुठे नेऊन ठेवायचा आणि हे सर्वसमावेशक कसं नेऊन ठेवायचं. ढोल ताशा ही लोककला समजली जाते आणि आत्ताचं जनरेशन आहे, म्हणजे आपण जर का बघितलं असेल की सगळीकडे एक चर्चा असते की 21वे शतक, तर ते 21वे शतक आणि लोककला या दोघांना समांतर घेऊन जायचा प्रयत्न असणार आहे याच्या पुढील काळात. कारण जनरेशन जे बदलतंय त्या बदलत्या जनरेशनला त्यांना कळेल ह्या भाषेत लोककलेचा अर्थ आणि लोककलेचं महत्त्व समजून देऊन त्या दोघांना बरोबर नेऊन सक्सेसफुली 10 वर्षानंतर असंच स्वरूप राहिलं तर नक्कीच आवडेल. कारण त्याच्यातच आनंद आहे. जसं गणपतीमध्ये आपण म्हणतो की इतके वर्ष झाले आपण आतमध्ये, बाहेरच्या लोकांना किती मजा येत असेल ते एकदा बघायला आवडेल. तर मला स्वतःला हे सेम 22व्या शतकातल्या मुलांना सेम गणपतीमध्ये सेम परफॉर्म करताना त्याच आवडीने जास्ती बघायला आवडेल. असं 10 वर्षातला माझ्या मते प्रवास असावा. 10 वर्षात पथक कुठे नेऊन ठेवायचं. 10 वर्षात प्रत्येकाचं घरदार सांभाळून जर तुम्ही पथक चालू केलं तर 10 वर्षानंतर आपणच आहे बघायला की 10 वर्षांनी काय मजा येईल. आणि 10 वर्षांनी खूप वेगळं ढोलताशा पथक असेल. कारण 21वे शतक आहे जोशी म्हणले त्याप्रमाणे पुढच्या 10 वर्षात खूप वेगळं पथक आणि वेगळं क्षेत्र तुम्हाला बघायला मिळेल चांगलं. कारण या पथकामध्ये मगाशी थोडं सांगायचं राहिलं, पथकामध्ये बाहेरच्या लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आणि पथकामध्ये हात आल्यावर ज्या पथकाचा वादक होतो त्या पथकाचं वादन करतो तो मुलगा. आत्ता तरी मला असा अनुभव आहे की जो ग्रुप आहे तो आत्ता जो आमच्याबरोबर आहे तो कमीत कमी 10-12 वर्ष हल्ला नाही. आणि आत्ताचा येणारा जो आहे तो 10 वर्षांनी या मुलांचं बघून तो वाजवणार आहे आणि तो हँडल करणार आहे. त्याच्यामुळे खूप वेगळं आणि खूप चांगलं असेल असं मला वाटतं. आपण जेव्हा पथकासाठी काम करतो किंवा पथक एका गोष्टीसाठी काम करतं, ही सेवा आपण बाप्पाच्या चरणी रुजू करत असतो. हे सगळं करत असताना आपण एक सुप्त भावना असते मनात की आपण समाजाचं काही देणं लागतो किंवा आपण जे समाजाला काहीतरी द्यावं अशी एक मनात भावना असते. त्या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने पथक काय काय उपक्रम करत आहे आणि काय करणार आहे. बेसिकली सुरुवात पहिल्या वर्षापासून अशी इच्छा होती की जसं तू म्हटलास की समाजाचं आपण देणं लागतो. आता समाजाचं आपण देणं म्हणजे आपल्याकडे क्राऊड आहे, यंग क्राऊड आहे, जे सगळे पॉकेट मनीवरती असतात. बरोबर आहे. खूप कमी पर्सेंट क्राऊड आहे की जे स्वतः कमवतात आणि बरं. आता ह्या सगळ्यांची सांगड बांधायसाठी एक छोटासा उपक्रम कमलेशनी त्याची सुरुवात केली होती. पथकामध्ये 300 मुलं असतात, त्यातली साधारण 100 ते 125 मुलं ही नॉर्मली कनेक्टेड असतात आणि ग्रुपच्या माध्यमातून ऑफ सीझनच्या मिरवणुका असतात त्या माध्यमातून. तर प्रत्येकाच्या वाढदिवसाला 300 रुपयाचा केक घेऊन मुलं केक कट करायला यायची. कमलेशनी पाहिलं 2 महिने किती मुलं येत आहेत, किती जात आहेत आणि त्याला असं लक्षात आलं की ह्या सगळ्याचा आपल्याला एक चांगला उद्देश ठेवून काही करता येईल. त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली आणि 30,000 रुपये 6 महिन्यामध्ये जमा झाले आणि तेच 30,000 त्याच मुलांनी एका संस्थेला डोनेशन दिले. आता आपल्याकडे केक कोण कापत नाही, विश सगळे करतात, पण त्या केकचे पैसे जमा करतात आणि वर्षाच्या शेवटी दिवाळीमध्ये आपण 500 एक संस्था आहे तिथं त्या मुलांना दिवाळीचा खाऊ, कपडे, जे काही त्यांना आनंदाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दिल्या जातात. अगदीच स्तुत्य उपक्रम. आता ह्याच्यामध्ये बेसिकली उद्देश असा आहे की एकट्याला जर का, जसं मी तुला सांगितलं, उद्या जाऊन तुला इथे हे सोशल वर्क करायचंय, कदाचित तू करणार नाहीस, पण तुझ्या 4 मित्रांबरोबर तू ते आनंदाने करशील. जसं की शेवटच्या दिवशी कमीत कमी साधारण सकाळी 10ला आपली मिरवणूक चालू होते आणि सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत आपण वाजवतो. ते वाजवून झाल्यानंतर आनंदाने
300 नाही पण 100 मुलं लक्ष्मी रस्ता शेवटच्या गणपतीच्या मागे साफ करतात. आणि आपण म्हणतो की बाप्पा सगळं पाहत असतो. दरवर्षी येणारा अनुभव आहे. ज्यावेळेला आपण हे झाड विजय चौकात येतो त्यावेळेला पाऊस येतो आणि आपलं झाडून झाल्यानंतर बाप्पा पाणी शिंपडून सगळं स्वच्छ करून घेतो, आशीर्वाद देतो. आशीर्वाद देतो. तो एक उपक्रम असा आहे ज्याच्यामध्ये आपण, आणि त्यामुळे आता काय व्हायला लागलंय की मिरवणुकीमध्ये कोणी बाटली टाकत असेल तर पथकात मी स्वतः ऐकलंय, मुलं सांगतात तुलाच उद्या उचलायची ती बाटली, त्यामुळे तू आत्ताच ती टाकू नकोस. एक भान जप. बरोबर. ते एक भान जपलं जातं. आणि जे आपण आधी सपोज आपण वादक न सुद्धा आपण काय करू, बाटली घेऊ टाकून देऊ, तर हे बंद झालेलं आहे त्या निमित्ताने. एक सामाजिक जबाबदारी लक्षात यायला लागली. करेक्ट. आणि साधारण आपलं टार्गेट असतं की दरवर्षी मिळणाऱ्या पैशामध्ये साधारण 10%, 5% हे डोनेशन झालंच पाहिजे, हे टार्गेट ठेवून आपण काम करतो. कारण जर का आपण सामाजिक बांधिलकी आपण फॉलो केली तरच आपल्याकडची 300 मुलं ती फॉलो करतील. आणि 300 मुलांनी ती केली तर बऱ्याच समाजाला त्याचा फायदा होईल, त्याची आता गरज आहे. तू काय सांगशील? 14 मार्च पासून जसं लॉकडाऊन झाले, 22 मार्चला झाले, 14 तारखेला आपल्या मठामध्ये भरपूर म्हणजे 400 लोकांना रोज जेवण असायचं. पण मठाला निर्बंध आले त्यामुळे मठाने सगळं बंद केलं. तर मुलं बसली पत्करली, 5-6 जण एकत्र आले, म्हणजे चला काहीतरी करायचं आहे. सगळ्यांना विचारलं काय करायचं. म्हणजे आपल्याला रोज लोकांना जेवण द्यायचं. मला आपली तेवढी कॅपॅसिटी आहे का. मी असं विचारलं, उलटं विचारलं तर मुलांकडनं आला आहे की स्वामी बघायला. पण एक आश्चर्य सांगतो, आज तयार गेले आता 93वा दिवस आहे आपल्याकडनं पक्काकडनं. तसंच आपल्या मठातला एक आदिमायाचा ग्रुप आहे प्रतिष्ठानचा, तो ग्रुप मिळून आता 93वा दिवस आहे. रोज 300 पाकिटं आपण रोज अन्नदान म्हणून हे सांगू नये, तर सांगायचं तात्पर्य एक आहे की पथकातल्या मुलांनी आत्ता 30 तारखेला अशी गंमत झाली की पैसे आता कमी पडायला लागले, बंद करूया. पण एक तासाचा ग्रुप आहे, भाऊ नाही बंद करायचं. त्यांनी एक ग्रुपवर मेसेज टाकला, जसं स्वप्नी सांगतो आम्ही काय करतो ग्रुपवर शेअर करतो पहिल्यावर. हसत हसत 25,000 रुपये त्यांनी दुसऱ्या दिवशी आणून दिले की हे अन्नदान चालू ठेवायचं. आज त्याचा 93वा दिवस आहे. आज कुठलंही काही न राहता हे रोज चालू, रोज. मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे की पथकातलीच एक वादक होती आपल्या, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती असं आम्हाला कळालं आणि त्यांच्या घरच्यांकडून ब्लड डोनेशनसाठीची रिक्वायरमेंट आली होती. आपण सोशल डोनेशनच्या ऐवजी आपण इमर्जन्सी डोनेशनला जास्ती भर देतो, कारण ती वेळ खूप महत्वाची असते आणि ती वेळ कधीही येऊ शकते आणि कुणावरही येऊ शकते. त्याच्यामध्ये आपलं जे 500 मुलांचं नेटवर्क आहे त्याचा खूप चांगला आपल्याला उपयोग होतो. आपल्या पथकातल्या मुलीसाठीच आपण फक्त आपल्या ग्रुपवर एक मेसेज टाकला की या ब्लडची रिक्वायरमेंट आहे आणि विदिन हाफ एन आवर 15 मुलं तिथं हजर होती आणि त्याचा फायदा तिला झाला. आनंद एवढाच वाटतो की आपल्याच मुलाला आपल्याच मुलांचा फायदा झाला. अशा प्रकारे माझ्या मते कुठल्याही पथकाने हे एक सामाजिक भान म्हणून अशा प्रकारचा एक उपक्रम सुरू करायला खरं तर हरकत नसेल. काहीच हरकत नाही, कारण की आपण जर का बघितलं तर साधारण 5,000 मुलांची संख्या आपल्या पुण्यामध्ये पथकांमध्ये नक्की आहे आणि 5,000 हा डेटा माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही कार्यासाठी खूप मोठा डेटा आहे. मी तर म्हणेल कुठल्याही पथकाने आपल्या पथकाला ह्याच्यासाठी पण संपर्क करायला काही हरकत नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आपला एक फन सेगमेंट असतो, त्याला आम्ही वन लाईनर किंवा रॅपिड फायर राऊंड म्हणतो. आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही त्याचं अतिशय प्रामाणिकपणे आणि एका शब्दात किंवा एका वाक्यात खरं ते उत्तर द्या. ह्याची उत्तर आम्हाला जी अपेक्षित आहे ती एक उत्तर असेल तुमच्या पथकात आणि दुसरं उत्तर असेल तुमच्या पथका व्यतिरिक्त. स्वप्नील, आवडता ढोलवादक? ट्रस्ट मधला कुशल मोडक, ट्रस्ट बाहेरचा राकेश दिसले. कमलेश? पथकामध्ये निलेश उकरंडे, बाहेर गेलं तर मुंबईचा अण्णादा. आवडता ताशावादक? पथकामध्ये अक्षय ठाकूर आणि पथकाच्या बाहेर असलेला आता पथकातच आहे धनंजय उंडेकरी. कमलेश? माझ्याकडे पथकातला आर पवार आहे आणि बाहेरचा जर असेल तर तो सत्यजित शिंदे. आवडता ढोल लीडर? गौरव जंगम. पथका बाहेर? राकेश दिसले. कमलेश? निलेश उकरंडे.
आणि बाहेर बाहेर कोण रे? आवडता ध्वजधारी. अभिषेक जाधव. पदका बाहेर स्वानंद ठाकूर. कमलेश. नील. पदका बाहेर पत्ता बाहेर म्हणलं तर गंजीवाले. प्रणव गर्गे. प्रणव गर्गे. आवडती मिरवणूक. आवडती मिरवणूक जी आता आपण वाजवत नाही, डहाणूकर कॉलनी. गोजे झाले. आवडतं पथक स्वतःच सोडून. वज्र पथक म्हणून एक पथक आहे पुण्यामध्ये, खूप छान ताल वाजवतात. ताल. आवडता ताल. एक ठोका. 3 ठोके. आवडतं वाद्य. ढोल. ढोल. स्वप्नील जोशी यांनी पथकात मॅनेजमेंटमध्ये कोणता रोल केलेला आवडेल. शिस्त लावायचा. कमलेश कामठेंनी कुठला रोल करावा. शिस्त मोडायचा. काय महत्वाचं आहे, समाजकार्य की पथकाची व्यावसायिकता. तसं म्हटलं तर या नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. समाजकार्य वाढवण्यासाठी पथक व्यावसायिक असणं गरजेचं आहे आणि आपण त्याची सांगड घालायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि म्हणून आपण व्यावसायिकतेबरोबर समाजकार्यालाही तेवढंच महत्व देतो. समाजातून जे घेतलंय ते समाजाला समाज- अर्पण करायचं. अगदी. तुम्ही या सगळ्या मुलाखती दरम्यान वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या छटा भरल्या आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि सजगपणे काही उत्तरं दिली, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद. आणि हो, रुहानियत या चॅनलला इंस्टाग्राम आणि युट्यूबवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्क्रीनवर दिसणाऱ्या बेल आयकॉन दाबा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवा.